मॅडम एक विचारू? विचार. नको नाही विचार. खूप मस्का मारणार नाहीये मी तुला. सांगायचं असेल तर सांग. पण आता तुम्हाला पण माझे नको ते उद्योग कामी येत आहेत ना. म्हणजे माझ्याकडनं फेशियल करून घेतलं, पेडिक्युअर करून घेतलं, मॅनिक्युअर. एक मिनिट. खूप खुश व्हायची गरज नाहीये. कॉलेजवरून येताना पार्लर बंद झालं होतं म्हणून तुझ्याकडनं करून घेतेय. दॅट्स इट. बरं आहे. अजून एक विचारू? आहेच का? हा म्हणजे सांगायचं आहे, कोणाला तरी 2 दिवस सुट्टी मिळाली आहे, कोणतरी अलिबागला जाणार आहे, मज्जा मज्जा करणार आहे, पण खुश आहे ना? पिंकी खरंच खूप खुश आहे मी. मी जेव्हा जेव्हा अलिबागला जाते ना खूप बरं वाटतं मला. एकदम पीस ऑफ माइंड, मज्जा. कॉलेज मधलं सगळं स्ट्रेसफुल लाईफ असतं ना, सगळं असं निघून जातं. आणि उद्या तर जायला मी खूप एक्साइटेड आहे. खूप गरज आहे मला शांततेची. तो सिलीमॅन आहे ना देवा, त्याने नुसतं माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय. मला कॉलेजला जावंसच वाटत नाही त्याच्यामुळे. आता 2 दिवस खूप खूप डोक्याला शांतता, देवापासून सुट्टी. असं नाही मॅडम, पण काही काही लोक मनापासून खूप चांगली असतात. पाणी बदलून येते. ए पिंकी, बरं झालं इथंच सापडलीस. कडक लक्ष्मी कुठे? कोण लक्ष्मी मॅडम? अगं आपल्या मॅडम गे, डोक्याला त्रास आहे नुसता. अगं त्यांचं सारखं चालू असतं, हे असं का असतं, ते तसं का असतं. कुठे, आपल्या मॅडम तर केवढ्या चांगल्या आहेत, आपली केवढी काळजी घेतात. काय आपल्या मॅडम समोर नाही तर खोटं का बोलते तू? आणि समोर असत्या तर समोर आलं तर आपण काय ओ ओ ओ मॅडम, मॅडम खरंच चुकलं माझं. परत परत असं होणार नाही, प्लीज मला माफ करा. 4 लेकर आहेत माझी. खरंच खरंच माफ. पेडिक्युअर केलंय मी. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. माफ केलं मी. गेट लॉस्ट. गो. ऐका प्लीज पिंकी, ह्याला गाडीची चावी दे. गाडीत पेट्रोल फुल करून ठेव, कारण उद्या सकाळी लवकर अलिबागला निघायचं. तेच सांगायला आलो होतो. काय म्हणजे माझी बायको 5व्यांदा पोटीशी आहे. उद्या ते डोळे जेवण आहे ना, म्हणून उद्या यायला जमणार नाही मला. अक्षय, डे 1 तुला नोकरीवर ठेवतानाच मी हे तुला सांगितलं होतं की काहीही झालं तरी अलिबागच्या डेट्स मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. हो की नाही? हो. मग आता ही डेट जी काय तुमचं ते काय आहे ते डोळे जेवण, हा त्याची डेट तुम्ही पुढे ढकला. मी माझा प्लॅन कॅन्सल करणार नाही. मॅडम बायको घरात घेणार नाही हो मला. रिअली? आणि जर तू उद्या सकाळी नाही आलास तर मी तुला नोकरीवर नाही घेणार. असंच करणार आहे. मॅडम आता असं तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं. मॅडम ऐका. आउट. गेट आउट. हॅलो, नमस्कार. ते उद्याच्या दांडीचं सांगायला गेलो होतो, फुकटच्या शिव्या पडल्या मॅडमच्या. नाही अहो, उद्या सूर्य जरी नाही उगवला ना तरी मॅडम अलिबागला जाणार म्हणजे जाणारच. हा, ते डोहाळे जेवणाचं पण कारण दिलं. डायरेक्ट घरी बसवते बोलल्या. हा, एक मिनिट. हा, 1 मिनिट. हा दादा, एकच मिनिट. हा 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 बर. नाही म्हणजे बोलून बघतो आणि सांगतो मग तुम्हाला. हा ठीक आहे. बोल अक्षय.
मॅडम एक रिक्वेस्ट होती. नाही नाही म्हणजे मी तुमचा आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. नाही नाही मॅडम फोन ठेवू नका, फक्त एकदा ऐकून घ्या. बोललो. हा म्हणजे म्हणजे मॅडम कसं आहे, उद्या अलिबागला जायला मी एक दुसरा ड्रायव्हर बघितलाय मॅडम. तो येईल तुमच्या बरोबर. नीट गाडी चालवतो का तो? हा मॅडम ते ड्रायव्हिंगचं काही टेन्शन नाही, एकदम सेफ ड्रायव्हिंग आहे त्याची. ठीक आहे पाठ. हा ते थँक्यू मॅडम. बरं का ते अरे भाई आतमध्ये नाहीये. काय बोलतो? सगळीकडे बघितला? हा पण बघितलं ना, सगळीकडे भाई नाहीये आतमध्ये. मला वाटतं आपल्या भाईला कुणी उचलला तर नसेल ना. अरे गब्बर तू उचला काय, आपण आपल्या खबरीना फोन लावू ना. ए बाबू हे बघ, देवाबाई तुला दिसला तर पहिला आपल्याला फोन टाकायचा काय. हा ए कालून ऐक, हेडक्वार्टर वरनं काय ऑर्डर आली? सेक्शन गरम है. हाँ सत्या भाई का हुआ घर में? अरे घबरे तू. काय झालं? हक्के नाही, कुठंच पत्ता नाही लागत आहे भाईचा. अक्का जी आपका सर दर्द कर रहा है, तेल लगाऊं का? तेल लगाऊं का? ए बा चमन, हा बाई कुठे पण दिसला आपल्याला सांगायचा. हा सगळ्या पोरांना पंटरना सांगून ठेव. अरे घर में क्या हो रहा है हमको भी तो बताओ. सत्या गब्बर भाई घर में क्या हो रहा है हमको भी तो बताओ. अरे भाई एक तर काय भाई तुझं काय चाललंय? पिंकी ड्रायव्हर आलाय, सामान आण. आणला. गाडीचे तिकीट ठेव. होय. माझी पाण्याची बॉटल तुमच्या पर्स मध्ये आहे. हा ओके. ओ दादा आई मी येते का? हॅलो हो मिस्टर, ती बाई असून 2 जड बॅग मागे ठेवायला गेली आहे. तुम्हाला उतरतात नाही का? अरे झोपा काय करताय? गाडी चालवायची आता तुम्हाला. हॅलो हसायला काय झालं खिकी? काय नाही सॉरी. पण मॅडम म्हंटल आता तुम्ही 2 दिवसाच्या प्रवासासाठी जाताय तर तुम्हाला हसत बाय करावं म्हणून. झालं बाय करून नाही. हसत एक सांगू, बोला आता. तुमचा ना 2 दिवसाचा प्रवास लय मजेत होणार आहे. लय मजा येणार आहे. ठीक आहे आणि त्या अक्षयला सांग हे असले फालतू ड्रायव्हर परत पाठवायचे नाहीत म्हणून. हो. झाले दात काढून तर जा आता. बाय. कोण माझं नशीब आले सगळे. हॅलो दिस इज ऍब्सोल्युटली रिडिक्युलस. ड्रायव्हर असून तुम्ही गाडीत झोपा काढत होतात. 2 लेडीज इतक्या हेवी बॅग्स घेऊन येतात तर गाडीतूनच तुम्ही डिक्की उघडता. प्रत्येक नोकरीत काहीतरी एथिक्स असतात, तेही फॉलो करता येत नाहीत वाटतं तुम्हाला. माय गॉड, सिम्पली डिस्गस्टिंग. अक्षयच्या जागेवर आलात तुम्ही म्हणून, नाहीतर मी तुम्हाला ना नोकरीवरच कधी ठेवलं नसतं. शी, तुम्हाला काही मॅनर्स वगैरे काही आहेत की नाही? एवढं मी बोलतीये तरी पण तुम्हाला काही रिस्पॉन्स द्यावंसं वाटतोय की नाही? हो नशीब, निदान ऐकायला तरी येतंय तुम्हाला. एवढंच येतं वाटतं. स्टुपिड. एनिवे कसं आहे, दुसऱ्या कुठल्याही कामात ना थोडीफार थुकपट्टी जर का केली तर चालून जात. पण ड्रायव्हिंग ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणजे गाडी चालवता तुम्हाला काही करून
काय चाललंय माय गॉड तुम्ही नीट चालवा गाडी कुणाला पाठवलं सिली मॅन ओ माय गॉड देवा देवा तुम्ही इथे काय करताय गाडी थांबवा आय सेड स्टॉप द कार गॉड स्टॉप इट तुम्ही इथे काय करताय डॉली बाई, आपण तुम्हाला हेच विचारत होतो. तुम्ही Stop it, डॉली तुम्ही मला काय विचारताय गाडी माझी आहे डॉली बाई, आपण मुद्दाम नाही केलं. आपल्याला माहित नव्हती की गाडी तुमची येते. म्हणजे आता तुम्हाला पटणार नाही तरी पण सांगतो बघा, आपल्याला ना आपल्या घरच्यांच्या जीवावर उड्या मारायला अजिबात नाही आवडत. उगीच आपण आपलं ओझं त्यांच्यावर कशाला टाकायचं. म्हणून जी काही छोटी मोठी कामं पडतील ना ती आपण करतो आणि आपला खर्च भागवतो. हा माझा विश्वास बसत नाहीये बघा, आपण आधीच म्हटलं होतं की तुमचा विश्वास बसणार नाही ते. ऑब्विसली ना कोणालाही वाटेल ना डॉली बाई, आता आपल्यावर विश्वास ठेवा ना. आता बघा, तुम्ही आपल्याला कामावर ना काढून टाकाल किंवा आपली कंप्लेंट कराल, आपले पंटर उपाशी राहतील ना. आता त्यांची पण जबाबदारी आपल्यावरच आहे. त्यांना अजून दुनियादारीची काय पण माहित नाही. हो म्हणून हे असलं काम करताय तुम्ही डॉली बाई, काम काम असतं, छोटं मोठं असं काही नसतं. हो आता मला सांगा, आपण एखाद्या माणसाचं ना काम चोरी करू शकतो, पण त्याची कला, त्याची मेहनत तिने चोरी करू शकत ना. म्हणून आपण भरपूर काम करतो हा, आणि आपला पैसा असा कमवतो. कसं आहे, आपल्या पंटरना ना आपल्याला हवं ते देता यायला पाहिजे. आता तुम्हाला पटतंय का अजून सांगू अजून काय? नाही नाही पटलंय मला, आता आणखीन काही सांगू नका. पटलंय ना, चला मग बसूया. डॉली बाई, काम करा. अवघीच तुम्ही मागे बसणार, आपल्या कानात ओरडणार, त्याशिवाय काम करा तुम्ही पुढे बसा ना. हा म्हणजे सावकाश सांगाल, तुम्हाला ओरडायला त्रास होणार नाही. मी तुमच्या बरोबर पुढे बसू. हा, तुम्हाला ओरडायला नाही लागणार. बसा बसा, या 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 या. ती टोपी काढा ना. ते टोपीची तुम्हाला सवय नसेल ना. तुम्हाला काय त्या रेल्वे मध्ये दिसतात का गाड्या? ती काढून टाका ना टोपी. बरोबर म्हणतो तुम्ही डॉली बाई. हे समोरचा माणूस सिग्नल देतोय ना राईटचा, लक्ष आहे ना तुमचं? हळूहळू हळूहळू स्पीड ब्रेकरवर हळू, फर्स्ट गिअर मध्ये चालवा. हा, जास्त घाई नको. डॉली बाई, एक्सिलेटर दाबू का? जास्त शहाणपणा करू नका, तेवढं कळतं मला. तो बाईक वाला आहे ना, आय एम शुअर की तो ना राईटचा सिग्नल देतोय, पण त्यावर लेफ्टला वळणार आहे. बघा तुम्ही तसं करतो की नाही. एक काम करा, तुम्ही ना जरा लेफ्टलाच घ्या, लेफ्टनेच घ्या. बर. नको नको नको, राईटने घ्या, राईटलाच ठेवा. जाऊ दे. डॉली बाई, एक सांगू का तुम्हाला? हा अरे म्हणजे मी मधनं गाडी चालू का? हा करेक्ट. तुम्ही गाडी ना मध्येच ठेवा. म्हणजे काय आहे, त्याचं काय ते डिसाईड होऊन जातं, त्याला राईटला जायचंय, लेफ्टला जायचंय, मग आपण आपलं जाऊ निवांत. बघितलं लेफ्टला गेला. मूर्ख बावळट, नुसतं अनएज्युकेटेड. रूल्स सोडताना लाज नाही का वाटत? कुठला सिग्नल देताय, कुठे जाताय, काय कळतं की नाही तुम्हाला? डॉली बाई, एक सांगू का? का मी ते काचा वरती आहेत गाडीच्या, त्याच्यामुळे तुम्ही जे काय बोललात ना, त्याचा एक शब्द पण त्या माणसाला ऐकू गेला नसेल. माझा कसा गेला? डॉली बाई, सावकाश सावकाश. डॉली बाई, जरा सावकाश घाई करा. डॉली बाई, परत एक सांगू का? नाही, आमच्यात असं असतो की एक तीळ आहे ना, तो 7 जणात वाटून खायचा असतो. बिस्किट धन्यवाद. काय धांगडधिंगावाली गाणी मला अजिबात नाही आवडत. मला ना जुनी गाणी आवडतात. अरे एक नंबर बोलला डॉली बाई. आपल्याला पण ना जुनी गाणी लई आवडतात. द्या टाईप.
आज फर्स्ट टाइम आपल्या लाईफ मध्ये ना कुठली तरी पोरगी अशी फ्रंट सीटवर बसली आपल्या बरोबर आणि काय नाही. इतक्या वर्षात मला न सांगता कुठे गेला नाही देवा. आज जीवाला गोर लावून कुठे गेला हा देवा. ए बाबू, आपल्या देवाबाई बद्दल काय कळला काय? नाही. हा ठीक आहे, पण हे बघे, कावळ्यासारखी नजर ठेव सगळीकडे. आपल्या सगळ्या खबरींना कामाला लाव. हा चल. हा साहेब, हॅलो. देवाबाई बद्दल काय कळलं? अजून नाही. अहो काय साहेब, सगळे म्हणतात की मुंबई पोलिसाचा जगात दुसरा नंबर लागतो. ओ साहेब प्लीज ते तुमचं पर्सनल नेटवर्क जरा ऍक्टिव्हेट करा ना, आणि प्लीज जरा लवकर कळवा. हा भाई पण ना, मला सांगून तरी काय व्हायचं. हेलो हेलो रामविलास जी, अरे हमारे देवा भाई वहां है का? नहीं, ठीक है चलो. हेलो ललन जी, अरे देवा भाई उधर देखे हैं क्या आप? नहीं, चलो ठीक है. चाचा पाव लागू. हेलो, अरे उधर अमर देवा भाई. हेलो हेलो, फोन में कट गया. अरे हा कोणाला फोन लावतोय? अरे अक्का जी अब डरो मत, वो हम जिनके घर जाते हैं मालिश करने के ना वही लोग होंगे. हा? मग ते देवाला सगळे ओळखतात? नहीं, वो देवा भाई को नहीं जानते हैं, लेकिन हमारा भी कुछ फर्ज बनता है. हम ही तीनों भाई की तरह हम भी फोन करके सबको स्ट्राइक करेंगे. हॅलो. हॅलो मोनिका मॅडम, हा तुम्ही मुंबईहून निघालात का इकडे अलिबागला यायला? हो निघाले मी. पण मॅडम इथे एक मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? अलिबाग जवळच्या गावांमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अलिबागकडे येणारा रस्ता पोलिसांनी बंद केलाय. ओ माय गॉड. पण आज मला अलिबागला पोचावंच लागेल. तुम्ही काही काळजी करू नका, मी काहीही करून पोचते. ओके. डॉलीबाई, ओके झालं काय? काही प्रॉब्लेम? अलिबागला जायच्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. रस्ता बंद आहे. मला तर अलिबागला जायलाच हवं. पण मी आता कशी जाणार? डॉलीबाई बस काय, हा आपण आहोत ना, कशाला टेन्शन घ्यायचं? टेन्शन नॉट. डॉलीबाई आपल्याला ना एक शॉर्टकट मध्ये अलिबागला जायचं. हा तसं आपल्याला अलिबागचं सगळं माहिती आहे. चला दाखवतो तुम्हाला, बरोबर पोहोचवतो. आता देवाला कोण नाही थांबवू शकत. पुढे नाही जाणार गाडी? अलिबागला पोहोचलो. किती छान रिकामा रस्ता. दादा गाडी पुढे नाही जाणार का? सुपर. ओ माय गॉड. अलिबागची थंड हवा. तुम्हाला हाय तुमचा शॉर्टकट. कुठे आणलाय तुम्ही मला? इथे पण ट्रॅफिक जॅम, इथे पण ट्रॅफिक जॅम. काय करायचं मी? तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण आहोत ना, आपण बघू काहीतरी. ओ दादा मला एक सांगा, ट्रॅफिक किती आहे पुढे? अहो खूप लांब आहे. अच्छा गावात. पण मला सांगा अलिबागला जायला किती वेळ लागेल? अहो मीच घरी सांगितलं 2 दिवस लागतील म्हणून. तुम्ही बघा तुमचं काय ते ठरवा. आपण 2 दिवस लागतील? मला आत्ता जायचंय अलिबागला. डॉलीबाई आपल्याला एक सांगा, नाही म्हणजे अलिबागला जायला एवढं गरजेचं आहे का? मी गेले नाही ना तर खूप नुकसान होईल. काय डॉलीबाई,
अहो जीवापेक्षा पैसा मोठा आहे का? उद्या समजा जीवाला काय झालं वगैरे तर पैसा काय कामाचा? डॉलीबाई तुम्ही परत एकदा विचार करा, अलिबागला जायचं एवढं गरजेचं आहे का? तुम्ही गप्प बसा. माझं अलिबागला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जमणार आहे की नाही एवढंच फक्त मला सांगा. बरं 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 डॉलीबाई, अहो कशाला उगीच भेजा गरम करताय? हे बघा, तुम्हाला आपण आपल्या अलिबागला नेणार म्हणजे नेणार. हा जरा तुम्ही 2 मिनिटं थांबा, आपला एक चान्स द्या, बघा आपण काय करतो. हा पटकन बघा काय ते.